केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी उच्च मूल्य पिकांच्या शेतीला प्रोत्साहन देण्याची केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 मध्ये घोषणा केली। चंदन पिकाच्या उत्पादनामुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढीस मदत होईल, तसंच रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील असा विश्वास अर्थमंत्र्यांनी भाषणात व्यक्त केला। सध्या कर्नाटकमध्ये सर्वाधिक 10,775 हेक्टर क्षेत्रावर चंदनाची लागवड केली जाते। नंतर त्या खालोखाल तेलंगणात 5,104 हेक्टर, तमिळनाडू 590 हेक्टर, मध्य प्रदेश 410 हेक्टर, आंध्र प्रदेश 310 हेक्टर, महाराष्ट्र 110 हेक्टर आणि केरळमध्ये 68 हेक्टरवर चंदनाची लागवड केली जाते। तसंच गुजरातमध्ये 80 हेक्टर, आसाममध्ये 40 हेक्टर, हिमाचल प्रदेशमध्ये 31 हेक्टर आणि पंजाबमध्ये 4 हेक्टर चंदनाचं उत्पादन घेतलं जातं। चंदनाच्या लागवडीचं वर्णन करताना अर्थमंत्र्यांनी भाषणात सांगितलं की चंदनाचं लाकूड भारताच्या सामाजिक आणि सांस्कृतिक वारशाशी जवळून जोडलं गेलंय। भारतीय चंदनाच्या परिसंस्थेचं वैभव पुन्हा मिळवून देण्यासाठी चंदन लागवड आणि काढणीनंतरच्या प्रक्रियेला प्रोत्साहन देईल, त्यासाठी राज्य सरकारांसोबत भागीदारी करेल, असं अर्थमंत्री सीतारामन म्हणाल्या।